नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। यामध्ये आपण कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2025चा जो पेपर झालेला होता 4 जानेवारी 2026ला तो पेपर आपण बघणार आहोत। ये सेटचा हा पेपर आहे। तर हा पेपर बघितल्यामुळे काय होईल तर 2026ची पूर्व परीक्षा आहे। तर त्या पूर्व परीक्षेला आपल्याला म्हणजे कशा पद्धतीचे अभ्यासाचं नियोजन करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपल्याला यातून समजेल। त्यामुळे संदर्भ म्हणून आपल्याला हे आयोगाचे जे पेपर आहेत ते बघायला पाहिजे, व्यवस्थित त्याचं विश्लेषण करायला पाहिजे। मी यामध्ये विश्लेषण करत नाही, पण सर्व प्रश्न मी यामध्ये वाचून दाखवते आहे, त्यामुळे आपल्याला एक दिशा मिळेल अभ्यासासाठी, एवढंच। ठीक आहे, चला बघूया। पहिला प्रश्न आहे यामध्ये। पहिला प्रश्न म्हणजे पहिले इतिहासाचे प्रश्न सुरू होत आहेत यामध्ये। तर इतिहासामध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे। आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये 10 प्रश्न येतात। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत रिकामी जागा यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता। तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने शिवराम पंत परांजपे पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3। ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत रिकामी जागा यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला। आपण म्हणजे बऱ्यापैकी लोकमान्य टिळक केलं होतं, पण आयोगाने उत्तर शिवराज पंत परांजपे दिलेलं आहे। इवन क्लासेसवाल्यांनी सुद्धा लोकमान्य टिळकच सांगितलं होतं, पण आयोगाने शिवराज पंत परांजपे दिला आहे। त्यामुळे हा व्यवस्थित आता लक्षात ठेवायचा। ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत कोणावर देशद्रोहाचा खटला दाखल केला, तर शिवराज पंत परांजपे। पर्याय 3 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली होती? प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर कोणते प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक कामे झाली होती, असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पर्याय 3 दिलेला आहे। पर्याय 3 ए, बी आणि डी उत्तर बरोबर आहे। ए, बी आणि डी ही सामाजिक कामे प्रार्थना समाजाच्या वतीने केली होती। तर काय म्हटलंय, सी मध्ये समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले, तर हे चुकीचं आहे। फक्त 3 कामं केली होती। तर ते 3 कामे कोणती आहेत ते आपण या ठिकाणी वाचून घेऊया। ए, बी आणि डी। नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लिंक स्थापन करून मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले। त्यानंतर दुसरा आहे, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली। ते कोणत्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून? हा प्रश्न PYQ मधून सुटणार आहे। आधीचे जर PYQ तुम्ही केलं असणार तर तिथून हा म्हणजे 100% लगेच सुटतो। आणि पर्याय 3 आणि आयोगाचं आतापर्यंतचं जर पेपर बघा, तर ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्या प्रश्नाचं जर उत्तर पर्याय 3 दिलं ना, तर 3 पर्याय उत्तर येते। म्हणजे जास्तीत जास्त जर बघितलं तर 3 पर्याय उत्तर दिलेले आहे। तुम्ही पेपर पण चेक करून बघा, त्यामध्ये पर्याय 3 असणारे उत्तर जास्त आहेत। अस्पृश्याच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली। तर हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे। तर यामध्ये 1 लाईनर प्रश्न सुद्धा 3 तयार होते बघा। अस्पृश्याच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर कोणती? डिप्रेस क्लासेस मिशन। देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी। ते कोणत्या? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून। त्यानंतर नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लिंक स्थापन करून काय केले? तर मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला। तर अशा पद्धतीचं आहे। त्यानंतर बघूया, दुसरा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात आहे आणि आपल्याला बरोबर विधाने विचारलं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 ए, बी, सी, डी हे 4ही पर्याय दिलेले आहेत, ते सर्व बरोबर आहेत। राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात
तर राजश्री शाहू महाराज यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा केला, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली. तर हे ABCD हे चारही पर्याय दिलेले आहेत राजश्री शाहू महाराजाच्या संदर्भात, ते बरोबर आहेत म्हणून पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हाही प्रश्न PYQ मधून सुटणारा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? तर कामगार संघटनेवर दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न येतो, त्यामधूनच हा एक प्रश्न आलेला आहे. तर कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? तर हा म्हणजे PYQ बघितलं त्याच्यातून किंवा समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा संदर्भ दिलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 ये. तर BT जे रणदिवे होते हे यांनी अध्यक्षपद भूषवले नव्हते. मग सरोजिनी नायडू आहे, CR दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. दुसऱ्या वेळेचा प्रश्न असा पण तयार होऊ शकते की आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण कोण होते? तर कोण? सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, CR दास हे होते, तर BT रणदिवे हे नव्हते, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, जोड्या लावण्यासाठी वृत्तपत्र दिलेले आहेत आणि त्यांचे कोणी सुरू केलं ते दिलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर, हा सुद्धा प्रश्न PYQ मधून सुटणार आहे. आधीच्या भरपूर 2 म्हणजे 4-5 पेपरला तरी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र वृत्तपत्र सुरू केलं होतं. वारा कोठारी यांनी जागरूक नावाचं आहे, आणि भगवंत पाडेकर यांचं जागृती नावाचं वृत्तपत्र, आणि श्रीपतराव शिंदे यांचं विजय मराठा हे वृत्तपत्र आहे. तर अशा पद्धतीने हे जर सॉल्व केलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 4, 3, 2, 1 हा पण म्हणजे 50% असतो. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि एखादी जर जोडी येत असेल की ठीक आहे आपल्याला मुकुंदराव पाटील दिनमित्र आहे हे 100% माहीत आहे आणि हे असे 2च पर्याय, तर अशा वेळेस 4, 3, 2, 1 अशा पर्यायासोबत गेलेलं म्हणजे चांगलं असतं. तर उत्तर येते मुकुंदराव पाटील दिनमित्र, वारा कोठारी यांचं कोणतं आहे? जागरूककर, आणि भगवंत पाडेकर यांच्या जागृती, आणि श्रीपतराव शिंदे यांच्या विजय मराठा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. इतिहासाचे प्रश्न 10 पैकी म्हणजे 8-9 प्रश्न हे PYQ मधून सुटणारे आहेत. फक्त 1 किंवा 2च असा प्रश्न आहे की जे म्हणजे चुकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षस्थानी झाले? हा प्रश्न दुसऱ्या म्हणजे ग्रुप Cच्या एक्झामला सुद्धा म्हणजे रिपीट झालेला आहे. 1987 मध्ये, आणि हा PYQ मधून सुटणारा प्रश्न आहे. 1987 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? तर पर्याय 3 उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली मद्रास हे अधिवेशन झाले होते, आणि हे कोणते 3रे अधिवेशन होते? 1887 मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्यानंतरचा प्रश्न बघा, जोड्या लावायला प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न PYQ मधूनच विचारलेला आहे. पर्याय म्हणजे 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा जोड्या लावायला. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 3, 4, 1, 3, 5 असं दिलेलं आहे. तर भारतीय सुशासन कायदा 1858 याने भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली. भारतीय सुशासन कायदा 1858 यांनी काय झाली? तर भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली. भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909 यांनी काय झालं? तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909 जो 1909चा कायदा आहे त्यांनी काय झालं? तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळालं. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. हा म्हणजे आधीच्या प्रश्नांमध्ये येऊन गेलेला आहे PYQ मध्ये.
भारत सरकार कायदा 1919, भारत सरकारच्या कायदा 1919 यांनी काय झालं तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती आली. 1919च्या कायद्याने प्रांतात द्विशासन पद्धती आली. आणि भारत सरकार कायदा 1935, जो 1935चा कायदा आहे त्यांनी केंद्रात द्विशासन पद्धती. बघा, द्विशासन पद्धती जे प्रांतामध्ये द्विशासन पद्धती हे 1919च्या कायद्याने प्रांतात द्विशासन पद्धती, आणि केंद्रामध्ये द्विशासन पद्धती हे 1935च्या कायद्याने. लक्ष, हे केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये गडबड होऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. प्रांतामध्ये द्विशासन पद्धती 1919च्या कायद्याने आणि केंद्रामध्ये द्विशासन पद्धती हे 1935च्या कायद्याने. आणि भारतामध्ये सुशासन कायदा 1858 काय झाला तर भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली. आणि भारतीय परिषद कायदा किंवा 1909च्या कायद्याने काय झालं तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. हा प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कोणते होते? असा हा प्रश्न आहे. 1857च्या उठावावर सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न येतो, त्यामधूनच हा एक प्रश्न आलेला आहे, 1857चा उठाव. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2 दिलेला आहे. पर्याय 2, एक मिनिट हां, पर्याय 2 उत्तर आहे याचं. तर 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण काय होते? तर उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त, आणि तिसरा हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य, हे 3 कारण होते. त्यामुळे या उठावामध्ये त्यांना यश मिळाले. नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्धात जो उठाव केला होता त्या उठावामध्ये यश मिळालं आहे. बंगालमध्ये झालेला होता नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा उठाव बंगालमध्ये. तर त्यामध्ये कारण होतं उपक्रमशीलता, सहकार्य, संघटन व शिस्त, आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. तर मळेवाल्यात पडलेली फूट हे नव्हतं. तर सकारात्मक याच्यामधून जर गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुटला असता, आणि सुटते. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. हा पण 1857च्या उठावावरच प्रश्न आहे. 2 प्रश्न बघा, आलेले 2 प्रश्न. तर यामध्ये हा वाला प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा आहे. आधीच्या म्हणजे पेपरला आलेला आहे. जसं येत नाही, 1 किंवा 2 जोडी जरी आली तरी आपल्याला हा प्रश्न सुटतो, म्हणून PYQ म्हटलेला आहे. संदर्भ PYQ. तर या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे पर्याय 1. मोपलांचं बंड कुठं झालं होतं तर केरळमध्ये झालं होतं. कोलामांचा उठाव हा बिहारमध्ये झाला होता, आणि संथाळांचा उठाव हा बंगालमध्ये झाला होता, आणि भिलांचा उठाव हा महाराष्ट्रातील खानदेशमध्ये भिलांचा उठाव झाला होता. भिलांचा उठाव महाराष्ट्रातील खानदेश येथे, संथाळांचा उठाव बंगालमध्ये, कोलांचा उठाव बिहारमध्ये, आणि मोपलांचा बंड हा केरळमध्ये झाला होता. ह्या फॅक्ट आहेत, पाठच पाहिजे. PYQ मध्ये आलेले जे प्रश्न असतात ते पाठच ठेवायचे व्यवस्थित, म्हणजे पुढील एक्झामला आलं तर ते चुकत नाही. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे इतिहासातील 10वा. तर रिकामी जागा या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर मुंबईच्या कोणत्या पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पर्याय 4 दिलेले आहे. चार्लस फोर्जेट हे मुंबई पोलीस कमिशनर होते त्यावेळेस. त्यांनी वधस्तंभ उभारला होता. चार्लस फोर्जेट यांच्या नावाने तिथं म्हणजे मुंबईमध्ये आहे म्हणतात तो वधस्तंभ. चार्लस फोर्जेट या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतर भूगोलाचे प्रश्न सुरू होत आहे. यामध्ये भूगोल आहे. भूगोलामध्ये अभ्यासक्रम दिला आहे भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल. त्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आहेत. 10 प्रश्न आहेत. चला बघूया. तर यामध्ये विचारलं आहे, विधाने दिलेले आहेत 4 विधाने, आणि आपल्याला बरोबर विधाने विचारलं आहे. बरोबर विधाने सांगा म्हटलं आहे. तर चला बघूया.
तर या प्रश्नामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे की रायरेसरापासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव रांग म्हटलं जातं. दुसरं दिलं आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. तिसरा दिले आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. आणि गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. तर आपल्याला बरोबर विधाने या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व विधाने बरोबर आहे. रायरेश्वरापासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग म्हणतात. आता हे पूर्ण लक्षातच ठेवायचं. सातपुडा पर्वतरांगेमुळे काय तापी आणि नर्मदा खोरे अलग वेगळे झालेले आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंगामुळे गोदावरी आणि भीमा खोरे अलग झाले आहे. आणि गोदावरी आणि तापी खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवितो. तर हा प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा होता. आधीचे जर PYQ केलं तर त्यामधून हा सुटणारा होता. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? कोणते 3 जिल्ह्यामध्ये? तर कोणते 3 जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. जसाच्या तसा प्रश्न आलेला आहे. आधीचा पेपर बघा तुम्ही, पूर्व आणि मुख्य दोन्ही बघितलं तर सुटतो. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर आहे? तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? तर हे 2014च्या आकडेवारीनुसार म्हटलेलं आहे महाराष्ट्रात लोहखनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3 गडचिरोली दिलेलं आहे. बऱ्यापैकी चंद्रपूर केलेलं आहे, पण आयोगाने उत्तर गडचिरोली दिलेलं आहे. कारण खनिज विभाग नागपूर यांनी 2014च्या आकडेवारीनुसार म्हटलं आहे, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोहखनिजाचे साठे जास्त आहेत. आणि हे गडचिरोली लोहखनिजाच्या संदर्भात बातम्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे ट्रेंडवर होता. आणि अशा ज्या गोष्टी असतात ज्या जास्त ट्रेंडिंगला असतात त्यावर आयोग विचारतो, म्हणून लक्षात ठेवायचं. जर असं एखादा जिल्हा जास्त फोकस केला जात असेल तर त्या जिल्ह्यासंदर्भातल्या जे माहिती आहे ते व्यवस्थित करून ठेवायची. त्यानंतरचा प्रश्न बघूया. हवामान आणि कोपेननी सांगितलेले हवामान आणि त्याचे प्रकार दिलेले आहेत ते बघूया कोडिंगचे. हा प्रश्न सुद्धा म्हणजे PYQला आधी विचारलेला आहे, पण जसा तसा नाही विचारला, पण तरी पण म्हणजे सुटणारा आहे. थोडं माहीत असलं तरी सुटणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 1. आयोगाने पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. CWG म्हणजे मेसोथर्मल हवामान प्रकार आहे. CWG मेसोथर्मल हवामान प्रकार. BWHW उष्ण वाळवंट आणि DFC म्हणजे थंड व आर्द्र हिवाळा आणि AMW म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी. हे माहीत होतं AMW उष्णकटिबंधीय मोसमी, तरी प्रश्न सुटणारा होता. AMW उष्णकटिबंधीय मोसमी. DFC म्हणजे थंड व आर्द्र हिवाळा. BWHW उष्ण वाळवंट. BWHW हे काय आहे? म्हणजे हे कोपेनने सांगितलेलं BWHW हे काय आहे? उष्ण वाळवंट आहे. आणि CWG हे मेसोथर्मल हवामान प्रकारासाठी आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सुटणारा होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला कोणते बरोबर विधाने आहेत ते ओळखायचे आहे. आणि नदी संदर्भातले हे विधान आहेत. नदीवर एक प्रश्न येतोच, म्हणजे येतोच, 1 किंवा 2 प्रश्न येतात. नदीवर एक प्रश्न आलेला आहे हा. तर या प्रश्नाचे उत्तर आयोगाने दिलेलं आहे पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे. B आणि C फक्त बरोबर आहे. बरोबर विधान आपल्याला विचारलं होतं, तर बरोबर विधान विचारलं तर B आणि C बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. B आणि C बरोबर आहे. तर रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ आहे आणि सतलज नदीचा उगम
हा रकास तलावाजवळ आहे. सतलज नदीचा उगम हा रकास तलावाजवळ आहे आणि रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ आहे. हे बी आणि सी बरोबर विधान आहे. त्यामुळे आता दुसरं, चिनाब नदीचा उगम लक्षात ठेवा कुठं झालेला आहे ते पुस्तकामध्ये संदर्भातून, आणि तिथं सर्व आपल्या पेपरवर लिहून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? पर्जन्याबाबत विचारलेला आहे हा प्रश्न. तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 4 मध्ये दिलं ए, सी आणि डी. ए, सी आणि डी ही जे विधाने आहेत अचूक आहेत. अचूक म्हणजेच बरोबर. तर महाराष्ट्रात पावसाच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, हे विधान बरोबर आहे. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्याची बाष्पधारण शक्ती वाढते. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. हे डी विधान हे बरोबर असलं तरी उत्तर सोडवता येत होता, कारण डी पर्याय असणारा एकच विधान आहे, पर्याय 4. तर अशा पद्धतीने हा उत्तर आहे, पर्याय 4 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहेत? या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान सांगायचे आहे. तर चुकीचे विधानमध्ये त्यांनी पर्याय 3 विधान दिलेलं आहे. ए, सी आणि डी हे विधान काय आहे तर चुकीचे आहेत, दिलेलं आहे. ए, सी आणि डी हे विधान चुकीचे आहेत. फक्त बी विधान बरोबर आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले हे विधान फक्त बरोबर आहे. कामठी कोळसा क्षेत्र आंबा नदीच्या खोऱ्यात आहे, ते हे नाही, तर कऱ्हाण नदीच्या खोऱ्यात आहे. उमरेड कोळसा क्षेत्र कऱ्हाण नदीच्या नाहीत, हे आहे आंबा नदीच्या खोऱ्यामध्ये, त्यामुळे चुकलं हे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे कोणते उद्देश आहेत? यामध्ये सकारात्मक ह्या ठेवून सनी जर केलं तरी हा प्रश्न सुटणारा आहे. कोणते उद्देश आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आयोगाने दिलेले आहे. पर्याय 2 उत्तर आहे, पर्याय 2. तर भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे हा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमिक्षरण थांबवणे हा सुद्धा उद्देश. गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे हा निगेटिव्ह आहे, त्यामुळे हा येणार नाही. ए आणि बी उत्तर आहे. प्रश्न वाचलं की सुटतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे कृषी म्हणजे विद्यापीठासंदर्भातले विधाने दिलेले आहे. 19चं ह्या प्रश्नाचे उत्तर आयोगाने 2 दिलेलं आहे. ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी विधान बरोबर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र खलामपूर येथे आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते म्हटलं आहे, म्हणून हा प्रश्न बरोबर आहे. आता तर सध्या नाही, पण आधी होते, त्यामुळे ए आणि सी उत्तर आयोगाने दिलेले आहे. आणि दुसऱ्या आन्सर कीमध्ये सुद्धा एकही प्रश्न चेंज झाले नाही, त्यामुळे हेच उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेले आहे, कोणते विधाने बरोबर आहेत? तर हे नदी संदर्भातलं आहे, नदी खोरे संदर्भात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आयोगाने पर्याय 4 दिलेला आहे, 20च्या 4. तर 20 यामध्ये बी आणि सी विधाने बरोबर दिलेले आहे. बी आणि सी विधान बरोबर विधान विचारलं आहे. बी आणि सी विधान बरोबर दिलं आहे, पर्याय 4. तर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदी खोरे आहे आणि मन्यान नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये आहेत. हे 2 विधान बरोबर आहे, बी आणि सी. तर अशा पद्धतीने हे होते भूगोलावरील प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न म्हणजे सुरू होत आहेत. तर हे करंटवर आहेत की इकॉनॉमिक्सला आहेत, माहीत नाही, वाचल्यावर समजेल. बघूया. विधाने दिलेले आहेत, 2 विधाने आहेत, यामध्ये कोणते बरोबर ते विचारलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3. ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत. हे इकॉनॉमिक्सवर प्रश्न आहेत.
अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे आणि दोन्ही विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत कोणत्या उपक्षेत्राचा समावेश आहे? तर कोणत्या उपक्षेत्राचा समावेश आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4 वरील सर्व, म्हणजे पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी आणि मत्स्य उत्पादन. पर्याय 4 दिले आहे, वरील सर्व दिले आहे. आर्थिक पाहणी अहवाल भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत म्हणजे कोणत्या बाबी म्हणजे समावेश आहेत? तर त्यामध्ये पोलाद आहे, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन आहे. मेक इन इंडियावरील सर्व बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 उत्तर दिलं आयोगाने 19%. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा 19% होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर हा प्रश्न PYQ मधूनच सुटणारा होता. 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14 राष्ट्रीयकृत बँका म्हणजे खाजगी व्यापारी बँका होतात, त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले केव्हा? 19 जुलै 1969ला. त्यानंतरचा प्रश्न बघा, हा प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे आयोगाने पर्याय 3 दिलेला आहे. तर बँकिंग नियमन कायदा हा मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार देतो. मध्यवर्ती बँकांचे नियमनाचे अधिकार बँकिंग नियंत्रण कायद्यामुळे मिळते. त्यानंतर बँक राष्ट्रीयकरण सामाजिक उद्देशासाठी असते बँक राष्ट्रीयकरण. त्यानंतर 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती? तर 12. हा प्रश्न करंटमधून पण सुटणारा होता. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत? तर 12 आहे. तर शाखा विस्तार हा ठेवीचे अधिक संकलन करण्यासाठी शाखा विस्तार केला जातो. शाखा विस्तार कशासाठी केला जात असते? तर ठेवीचे अधिक संकलन करण्यासाठी शाखा विस्तार केला जात असते. आणि मार्च 2025 पर्यंत भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत? 12 आहेत. बँकांचे राष्ट्रीयकरण सामाजिक उद्देशासाठी केले जाते आणि बँकिंग नियंत्रण कायदा ह्या मध्यवर्ती बँकांचे नियंत्रणाचे अधिकार करतात. तसे इकॉनॉमिक्सला प्रश्न चांगले होते, PYQ मधून सुटणारे वगैरे होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिला आहे, विधाने कोणते विधान योग्य आहे ते विचारलेलं आहे. योग्य विधान, आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे फक्त विधान बरोबर आहे. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.6 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोचले. फक्त हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कलम आणि त्यातील तरतुदी दिलेल्या आहे. हा प्रश्न सुद्धा PYQ मधून सुटणारा आहे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय 2 आहे. तर कलम 112 मध्ये काय दिलेलं आहे? तर वार्षिक वित्तीय माहिती विवरण. कलम 151 मध्ये काय दिले? लेखा अहवाल. आणि 267 मध्ये आकस्मिकता निधी. 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कडफलक म्हणजे डॅशबोर्ड त्याचा अर्थ अंतर्दृष्टी होते मध्ये रिकामी जागा सुरू करण्यात आला. तर हा डॅशबोर्ड RBI द्वारे केव्हा सुरू करण्यात आला? अंतर्दृष्टी नावाचा जो डॅशबोर्ड आहे म्हणजे कडफलक, तो कधी सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 जून 2023 मध्ये सुरू करण्यात आला. रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक समावेशन कडफलक अंतर्दृष्टी हा कधी सुरू करण्यात आला? तर जून 2023 मध्ये
सुरू करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे राजकोषीय तूट म्हणजे. तर यामध्ये व्याख्या विचारली आहे राजकोषीय तूटची. हा प्रश्नसुद्धा PYQ मधून सुटणार आहे. पर्यायी उत्तर आहे सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च व एकूण प्राप्तीमधील फरक म्हणजेच राजकोषीय तूट होय. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिले खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. मी म्हणजे आपल्या चॅनलला RBI आणि बँक ह्या दोन्ही टॉपिकवरील व्हिडिओ केली होती आणि त्यातून प्रश्न हे आले होते, कारण ते PYQचीच व्हिडिओ केली होती, त्यामुळे त्यातून संदर्भ मिळाला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने कोणती. तर संख्यात्मक साधने विचारलेल्या आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3 B आणि D. तर रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे काय आहे. तर संख्यात्मक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची काय आहे संख्यात्मक साधने आहेत. रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री B आणि D उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिले आहे खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत. लेखापालनावर एक प्रश्न येतो, कारण अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4 जमा किंवा उपार्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक एकक तत्व. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे रिकामी जागा वाढू शकते. तर जर छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढत असेल तर त्यावेळेस म्हणजे काय होईल. तर त्यावेळेस काय होईल. तर हा सुद्धा प्रश्न म्हणजे कॉमन सेन्सनं सुटणारा आहे किंवा PYQ आधीचे केले असणं तरी सुटणारा प्रश्न आहे. तर चलनवाढ होईल, कारण छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरून काढत असेल तेव्हा ऑब्व्हियसली चलनवाढ होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणते वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाचे आहे. कर देय क्षमता तत्वाचे आहेत वैशिष्ट्ये विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. काय म्हटलं वैशिष्ट्य विचारलेलं आहे कर देय क्षमता तत्वाचे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A आणि B दोन्ही ही वैशिष्ट्ये आहे. उच्च उत्पन्न मिळणारे आणि श्रीमंत व्यक्तीने अधिक कर भरावा. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तीने अधिक आयकर भरावा. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. तर A आणि B हे दोन्ही विधाने बरोबर आहे. कर देय क्षमता तत्वाची ही वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतामध्ये 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा आधी विचारला सुद्धा आहे आणि हा करंटमध्ये आहे, त्यामुळे माहीतच पाहिजे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर पर्याय 1 डॉक्टर अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर अरविंद पनगारिया. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहेत RBI संदर्भातले जे विधाने आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि B विधान दिले श्री RV गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आणि कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A आणि B दोन्ही विधान बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि श्री RV गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते कोण. श्री RV गुप्ता. दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 2024-25च्या आर्थिक वर्षात रिकामी जागा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू करण्याचा अंदाज आहे. तर किती म्हणजे GDP आहे 2024-25 या आर्थिक वर्षातील GDP वर प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न कसं म्हणजे करंटवर आहे हा प्रश्न आणि आधी पण प्रश्न असा सेम असा विचारलेला आहे, फक्त वर्ष चेंज आहे.
त्यामुळे GDPवर प्रश्न विचारले जाते, त्यामुळे लक्षात ठेवायची. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 6.5. 6.5 GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे 2024-25च्या म्हणजे आर्थिक वर्षानुसार. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रिकामी जागा आणि रिकामी जागा यांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभागापासून AI सुरक्षेसंदर्भात गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. तर हे करंटवर म्हणजे करंटला प्रश्न सुरू झाले असणार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 भारत आणि फ्रान्स. भारत आणि फ्रान्स यांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस असल्यामुळे आपण फ्रान्स घ्यायलाच पाहिजे. पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभागापासून AI सुरक्षेसंदर्भात गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले होते, भारत आणि फ्रान्सचा. त्यानंतरचा प्रश्न आहे 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? हा करंटचा प्रश्न आहे. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेली जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधत आहे? तर कुठे बांधत आहे असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर यारलुंग झांगबो पर्याय 1 यारलुंग झांगबो. ब्रह्मपुत्रा म्हणता येईल तिला. चीनमध्ये यारलुंग झांगबो म्हणतात. ते तिबेटमध्ये आहे. तिथं हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण 2030पर्यंत पूर्ण करणार आहे चीन. त्यानंतरचा प्रश्न आहे पुरस्कारावर विचारलेला आहे. म्हणजे खेळाच्या संदर्भातले जे पुरस्कार आहेत ते द्रोणाचार्य पुरस्कार 2024 संदर्भातल्या हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय 1 दिलेला आहे. तर सुभाष राणा हे कोणत्या प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार. तर सुभाष राणा हे कोणत्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक होते? तर पॅरानेमबाजीमध्ये होते. पॅरानेमबाजीचे प्रशिक्षक होते सुभाष राणा. तर दीपाली देशपांडे हे नेमबाजीचे प्रशिक्षक साठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. संदीप सगवान यांना हॉकीच्या प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. आणि S मुरलीधरन हे बॅडमिंटन क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक म्हणून त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. तर आधीच PYQ बघितलं तर आपल्याला समजते की अशाच पद्धतीचे प्रश्न आधी पण विचारलेले आहे, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायचं खेळाडू आणि त्यांचे क्रीडा प्रकार. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने रिकामी जागा मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024मध्ये केले. तर झाकरी कुठे आहे? तर त्यानुसार सुद्धा हा प्रश्न सुटणारा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश आहे. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने हिमाचल प्रदेशमधील झाकरी येथे हा म्हणजे जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024मध्ये केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. फेब्रुवारी 2025मध्ये कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबापू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 3 SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. फेब्रुवारी 2025मध्ये कोणत्या कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून कुणाचं दोराबाबू दपर्ती यांची म्हणजे नेमणूक करण्यात आली? तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे. त्यानंतरचा प्रश्न बघा. मे 2025मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनलेला आहे? तर ऑडी जे युनिक अकॅडमीचे जे सर आहेत देवा जाधव सर, त्यांनी लेक्चर घेतला होता, त्यातून हा प्रश्न जसाच्या तसा आलेला आहे.
तर जे लेक्चर होतात दर महिन्याचे 1 तासाचं म्हणजे 1 तासाचा व्हिडिओ करतात आणि ते महिन्याचं पूर्ण करंट त्यामध्ये कवर करतात. तर ते म्हणजे डिटेलमध्ये घेतात, त्यामुळे ते करायला पाहिजे. त्यातून पण बऱ्यापैकी प्रश्न सुटतात. तर वेळ मिळत नाही आपण जर हाऊसवाईफ महिला असतील तर ते म्हणजे आपलं जेवण बनवताना, भाज्या निवडताना म्हणजे असं काहीतरी काम करत असताना ते व्हिडिओ ऐकत बसलं तरी त्यातून एक प्रश्न एक माहिती 0.30ने किंवा 0.5ने सुद्धा निकाल गेलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे असं म्हणजे वेळेचा सदुपयोग केलं तर असं एक प्रश्नाचे उत्तर आपल्याला म्हणजे घेता येतील. तर हा बघा, मे 2025मध्ये ऑडी इंडिया ब्रँड अँबॅसेडर कोण बनला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 नीरज चोप्रा. जसाच्या तसं सरांनी PYQ म्हणजे प्रश्न घेतला होती तसाच्या तसा आला. न्यूझीलँड जुलै 2025मध्ये रिकामी जागा यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. निखिल रविशंकर. न्यूझीलँडने जुलै 2025मध्ये रिकामी जागा यांची पुढील मुख्य कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली. तर निखिल रविशंकर आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. योग्य कथन ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2 बी. बी हे विधान बरोबर आहे. जागतिक संगीत दिन 2025ची थीम ही काय आहे? तर जागतिक संगीत दिन 2025ची थीम होती हिलिंग थ्रू हार्मोनी हे होती. तर बी फक्त विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. ऑगस्ट 2025मध्ये कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? म्हणजे नियुक्तीवरच 3-4 प्रश्न आहेत आतापर्यंतचे प्रश्न बघितले तर, त्यामुळे नियुक्तीचं व्यवस्थित करून ठेवायचं. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उर्जित पटेल. ऑगस्ट 2025मध्ये कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक झाली होती? तर उर्जित पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025वर हा प्रश्न आहे. तर त्यांचा ग्रंथ आणि लेखक दिलेला आहे ज्यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला होता. तर गर्ल्स हॉस्टेल हा ग्रंथ किंवा काव्य कोणाचं आहे? गर्ल्स हॉस्टेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 4. तर गर्ल्स हॉस्टेल हे मनदीप औलाक यांचं आहे. फिर उगना हे पार्वती तिरके यांचं म्हणजे आहे. आणि अंग असुर हे अमर कुंगर बोरो यांचं आहे. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध हे अद्वैत कोठारे यांचं आहे. तर अशा पद्धतीने ही जोडी सुटणारी होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? तर बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार कोणी जिंकला 2025चा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 सुहानी सहा यांनी बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार 2025चा जिंकलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 2 विधाने दिलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला योग्य विधान आपल्याला निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 वाराणसी येथे जुलै 2025मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे सप्टेंबर 2024मध्ये कोणी नवी दिल्ली येथे कॅम्प्युटर सिक्युरिटी इन्स्टंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 मोहनलाल. पर्याय 3 दिलेला आहे मोहनलाल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानापैकी पहलगाम संबंधात योग्य विधाने निवडा. पहलगाम संबंधात विधाने दिलेली आहेत. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 ए आणि बी विधान बरोबर आहे. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. हे 2 विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया.
आता हे राज्यशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र विषयातील म्हणजे भारतीय राज्यघटनेवरील जे प्रश्न आहे राज्यशास्त्र विषय, त्यावरील 15 प्रश्न आहेत, ते पुढे झाले आहेत सुरू. तर इथून सुरू होत आहेत. भारतीय संविधानातील कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कलम 243G मध्ये कशाची तरतूद आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 बी, म्हणजे पंचायतीची सत्ता, अधिकार व जबाबदारी ही कलम 243G मध्ये आहे. 243G मध्ये काय दिलेलं आहे? पंचायतीची सत्ता, अधिकार व जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर बरोबर विधाने आपल्याला निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 दिलेलं आहे. तर पर्याय 4 मध्ये ए, बी आणि सी उत्तर आहे. ए, बी, सी उत्तर म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहेत. ते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या 165 कलमानुसार केली जाईल. आणि बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत आता 2025 मध्ये. त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्ये नाही. कोणते मूलभूत कर्तव्य नाही ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्याला मूलभूत कर्तव्ये माहीत असेल तर आपण सांगू शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3, जे गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेविषयक मदतीचा प्रचार करणे हे काही मूलभूत कर्तव्य नाही, हे मार्गदर्शक तत्वामध्ये येते. त्यामुळे हे नाही आहे. तर मग काय आहे? मूलभूत कर्तव्य आहेत तर वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल, हे पण आहेत. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या पाल्यास त्यांच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पण कर्तव्य आहे. देशाचे रक्षण करणे आणि आव्हान केले असता राष्ट्रीय सेवा करणे हे सुद्धा कर्तव्य मूलभूत कर्तव्यामध्ये येते. तर गरिबांना सन्मान आणि मोफत कायदेविषयक मदतीचा प्रचार करणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये येते, मूलभूत कर्तव्यात येत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले आहेत? तर सर्वाधिक काळ असं प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न आधी पण येऊन गेलेला आहे एकदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांचाच कार्यकाळ आतापर्यंत सर्वात जास्त आहे. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कलम 349 संदर्भात आहे, जे भाषेच्या संदर्भातली कलम आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 1 कलम 349 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीचे विशेष प्रक्रिया दिलेली आहे कलम 349 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानातील बाब आणि ज्या देशाकडून घेण्यात आले, हा प्रश्नसुद्धा PYQ मधून सुटणारा होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंडमधून घेतलेलं आहे. मूलभूत हक्क हे आपण USA म्हणजे अमेरिकेकडून घेतले आहे. संघराज्य संबंधामध्ये समवर्ती सूची म्हणजे समवर्तीची जी यादी आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून. भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार, तर हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कलम 8 मध्ये कशाची तरतूद आहे? जे नागरिकत्वासंदर्भात आहे कलम 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार हे कलम 8 मध्ये दिले आहे. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार हे कलम 8 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन कोणते? तर उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबतचे विधाने आहेत. तर अयोग्य कथन विचारलेलं आहे, हे पण महत्त्वाचं आहे की योग्य किंवा अयोग्य विचारलं आहे, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचं. तर अयोग्य विचारलेलं आहे.
तर या प्रश्नाचे योग्य म्हणजे दिलेले उत्तर बी आणि सी, म्हणजे बी आणि सी हे विधान काय आहे तर चूक आहे, अयोग्य विचारलं आहे, त्यामुळे बी आणि सी चूक आहे. उपराष्ट्रपती पदाची पात्रता तर भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. 45 वर्ष दिलेले आहेत, हे नाही तर 35 वर्ष पूर्ण असावे. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताधारी असणारा नाही तर तो राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असावा. नाही, 30 वर्ष पाहिजे. उपराष्ट्रपतीसाठी 30 वर्ष राहील ना, राज्यसभेच्या सभासद होण्यासाठी पात्र 30, त्यामुळे 30 वर्ष येईल. आणि भारताचा नागरिक असावा आणि तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, तर तो उपराष्ट्रपतीसाठी पात्र असेल. त्यानंतरच्या बघा, पंतप्रधानाच्या भूमिकेबाबतचे योग्य कथन विचारलेलं आहे. पंतप्रधानाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, त्यांच्याबद्दल कोणी काय म्हटलं हे विधान आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1, ए आणि बी विधान बरोबर आहे. तर ए आणि बी विधान वाचून घेऊया. रॅम्सी म्यूर काय म्हणतात, पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत, हे रॅम्सी म्यूर म्हणतात. तर HR.V. ग्रीव्ज हे काय म्हणतात, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत, असे ग्रीव्ज म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 1950 भारतीय संविधानामध्ये भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. तर ते म्हणजे कशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थित सांगायचे आहे, कोणते बरोबर आहेत कोणते चूक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 2. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. तर सी आणि डी फक्त बरोबर आहेत. सी मध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत होते आणि डी मध्ये अंदमान निकोबार बेटे होते. 1950 जे भारतीय संघराज्य प्रदेशाचे 4 स्तर करण्यात आले होते, त्यामध्ये सी मध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत होते आणि डी मध्ये अंदमान निकोबार बेट होते. ए मध्ये ब्रिटिश भारतातील राज्यपालाचे आणि बी मध्ये कायदेमंडळ असं होतं, त्यामुळे इथं उलट झाले, त्यामुळे हे चुकलेलं आहे, फक्त हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राज्यपालासंदर्भात विधाने आहेत आणि आपल्याला चुकीचे विधान विचारलेलं आहे. तर यामध्ये पर्याय 1च हे चुकीचं आहे, चुकीचे विधान राज्यपालासंदर्भात. तर एक विधान चुकीचं आहे. तर कलम बी, सी आणि डी बरोबर आहे. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती यांच्या सही सिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील असं आहे. कलम 154 नुसार राज्यातील कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असेल आणि त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्याद्वारे वापरली जाईल. आणि कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. तर बी, सी आणि डी बरोबर आहे. हे विधान हे चूक आहे. राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील, हे 58 नाही तर ती दिली आहे. हे बरोबर बघून घ्या. 153 काहीतरी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विषय आणि त्यांची सूची, हे म्हणजे पंचायत राजवरील प्रश्न आहे. तर ग्रामसभा हे कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे, ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे. तर या कलम ये तो 243 ये मध्ये आहे. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 1. ग्रामसभा 243 ये, 243 ये मध्ये काय आहे, ग्रामसभा. त्यानंतर राखीव जागा व आरक्षणाची तरतूद हे 243 डी मध्ये आहे. पंचायतीच्या निवडणुका 243 के मध्ये आणि सदस्याच्या अपात्रतेसंदर्भामध्ये 243 एफ मध्ये सांगितलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न 40 क्रमांकाचा प्रश्न, कोणते कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 संबंधित आहे. जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये कलम 20 हे कशा संदर्भात आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर 63 प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2, बी आणि सी विधान बरोबर आहे. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवता येणार नाही किंवा तिला शिक्षा दिली जाणार नाही. कोणत्याही अपराधाचा आरोप
असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही, हे कलम 20मध्ये सांगितलं आहे. कलम 20मध्ये 2 बाबी आहेत. म्हणजे कलम 20मध्ये आहे की स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार कलम 20मध्ये आहे. त्यानुसार म्हणजे अपराधापासून संरक्षण, तर एखाद्या अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्या व्यक्तीवर खटला चालवले जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही, हे मूलभूत अधिकारामध्ये कलम 20मध्ये येते. बी आणि सी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कलम 168 म्हणजे कोणते विधान कलम 168मध्ये समाविष्ट नाहीत म्हणजे या ठिकाणी 4 विधान दिले आहेत, ते कोणते समाविष्ट नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 2. पर्याय 2मध्ये काय दिले आहे? डी म्हणजे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असे सदस्य असतील, हे विधान नाही आहे. तर 168 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल असेल, हे समाविष्ट येऊ शकतो. जिथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 गृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल, हे सुद्धा बरोबर आहे. जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल, हे सुद्धा बरोबर आहे. तर डी चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतीय संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? तर मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात समाविष्ट आहे असा प्रश्न आहे. तर कलम 51A भाग 4A मध्ये आहे. पर्याय 1 उत्तर आहे. भाग 4A कलम 51A मध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्यावर 2 प्रश्न आले आहेत. त्यानंतर सायन्सचे प्रश्न सुरू होत आहेत, ते आपण वाचून घेऊया. कोणते विधाने बरोबर की चूक ते सांगा. आपल्याला बरोबर की चूक हे असं पद्धतीत आपल्याला हे सांगावं लागणार आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. छ किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, हे विधान बरोबर आहे. छ किरणाची तरंगलांबी खूप कमी असते, हे विधान बरोबर आहे. छ किरणाच्या वर ऋण भार असतो, हे चूक आहे. छ किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलित होतात, हे सुद्धा चूक आहे. तर पहिले ए आणि बी विधान बरोबर आहे. सी आणि डी चूक आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे, जोड्या लावायसाठी प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 4. अल्फाकण हे 2He4 हेलियम अणू आहे अल्फाकण. आणि बीटा कण हे इलेक्ट्रॉन. किरणोत्साराचे एकक काय आहे? तर क्युरी. हा एकच सुटला असता तरी प्रश्न सुटणारा होता, सुटला होता. किरणोत्साराचे एकक काय आहे? क्युरी. आणि गॅमा किरण हे काय आहे? उच्च ऊर्जेचे प्रोटॉन आहे. गॅमा किरण हे उच्च ऊर्जेचे प्रोटॉन आहे. सायन्सचे जे PYQ आहे ते पाठच पाहिजे, कारण जर एखादी जोडी जोडली तरी ते प्रश्न सुटणारे असतात आणि फॅक्ट आहे, सायन्स चेंज होत नाही. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे ते 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला निवडायचं होतं. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4. आणि जर उत्तर येत नसेल ना, तर अशा वेळेस ना आयोगना वेगळं पर्याय देऊन ठेवते. जसं बघा, हा पर्याय हा 3 पर्याय छोटे आहेत आणि हा सगळ्यात मोठा आहे, तर मग यालाच द्यायचे जर नाही आलं तर. कारण थोडंसं 50-50मध्ये ह्या करायला पाहिजे, कारण सगळे प्रश्न आपल्याला येत नसतात. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे पदार्थाच्या एका वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढविण्यासाठी घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा म्हणजे अप्रकट विलयन उष्मा होय. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे पदार्थाच्या एका वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढविण्यासाठी घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा होय. त्यानंतरचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या वातावरण हा प्रश्न स्टेट बोर्डमधून आणि आधीच्या PYQ मधून सुटणारा होता. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून
वरच्या दिशेने क्रमाक्रमाने वाढत आहे ते बरोबर. हे भूगोलामधील जे PYQ आहे त्यामधील हा प्रश्न आहे. सायन्समध्ये विचारलेला आहे, हवामान वातावरण वगैरे याच्यातून विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4. कारण जमिनीपासून वरच्या दिशेने आपल्याला क्रम लावायचा आहे. तर सुरुवात जमिनीला तपांबर आहे, तपांबर, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर आणि नंतर आयनांबर म्हणजेच उष्णांबर. ते काही लोकांचं कन्फ्यूज झाला असणार की हा तर उष्णांबर नाहीच आहे, मग कसं तर आयनांबर म्हणजेच उष्णांबर. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते? ॲल्युमिनियमचे खनिज प्रमुख कोणतं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 आणि हा आधीच्या PYQ मधून सुटणारा आहे. भूगोलमध्ये सुद्धा वाचलं असणार तुम्ही आणि सायन्समध्ये पण. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज काय आहे? बॉक्साईट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकांचे अणुवस्तुमानांक संख्या किती आहे? तर दरवर्षी कार्बन ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. समस्थानिके अणुमान संख्या किती आहे? सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे, असा हा प्रश्न आहे. तर पर्याय 4 12 आहे. अणुवस्तुमानांक विचारलाय. अणुवस्तुमानांक संख्या किती आहे? तर 12 आहे. सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमानांक संख्या 12. त्यानंतरचा प्रश्न आहे, डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? तर संघ हाद्या प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक आयोगाचा फेवरेट आहे. यावर प्रश्न दरवर्षीच विचारतो. तर मोलुस्का, डेंटालियम हा प्राणी मॉलुस्का संघामधील आहे. पर्याय 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणावर रुजिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यासाठी मदत करतात. त्या प्रक्षेपणांना रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 2 बॉर्बेल म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अंशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 पेट्रोमॉझॉन लेम्प्रे म्हणून आहे. म्हणजे जो सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट आहे, अन्नास्थांशी संबंधित आहे, तर पेट्रोमॉझॉन आहे. त्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण नाचे गट दिले आणि उदाहरण दिलेले. हा प्रश्नसुद्धा PYQ मधून सुटणारा होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे. शैवाळाचं उदाहरण आहे क्लायमेंडोमोनास आणि ब्रायोफायटाचं उदाहरण आहे फ्युनारिया. टेरिडोफायटाचं उदाहरण आहे लायकोपोडियम आणि जिम्नोस्पर्म हे चे उदाहरण आहे सायकस हे जिम्नोस्पर्म वनस्पती गटातील आहे. टेरिडोफायटामधील लायकोपोडियम आहे आणि ब्रायोफायटामध्ये फ्लुनारिया आहे आणि शैवाळ गटामध्ये क्लायमेंडोमोनास येते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतीचे लहान भाग असतात जे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 नेक्रोटिक स्पॉट्स आहे, जे संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाची गडद हिरवा रंग ज्यामध्ये विकृत आणि मृत ऊर्जेचे लहान भाग असतात जे फॉस्फरसच्या कमतरतेचे लक्षण आहे, तर ते आहे नेक्रोटिक स्पॉट्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते? तर कॅल्शियमच्या चयापचयासाठी वनस्पतींना कोणत्या खनिजांची आवश्यकता असते? तर पर्याय 4 आहे बोरान. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते? तर बोरान. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते, तर कोणतं जीवनसत्व आहे ते?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए के जीवनसत्व। हा सुद्धा PYQ मधून सुटणारा प्रश्न होता। के जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते। त्यानंतर प्रश्न आहे ए बी ओ रक्तगटाचा शोध रिकामी जागा यांनी लावला। तर या प्रश्नाचे उत्तर दिलं म्हणजे आयोगाने दिलेले आहे पर्याय 4 कार्ल लॅडस्टेनर यांनी ए बी ओ रक्तगटाचा शोध लावला। कार्ल लॅडस्टेनर यांनी ए बी ओ रक्तगटाचा शोध लावला। त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जात असते। जागतिक मधुमेह दिन बालदिवस सुद्धा असते त्या दिवशी। पंडित जवाहरलाल नेहरूचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर आणि जागतिक मधुमेह दिन सुद्धा असतो। त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते गणित बुद्धिमत्तेवर आहे। गणितावर 10 प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेवर 10 प्रश्न, असे 20 प्रश्न। तर ते प्रश्न आपण यामध्ये घेत नाही आहोत। तर एवढे हे आपले GS विषयावर GSमधील प्रश्न होते। त्यामध्ये चालू घडामोडीवर 15 प्रश्न आहेत, राज्यव्यवस्थेवर 15 प्रश्न आहेत, अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न, विज्ञानावर 15 प्रश्न, भूगोलावर 10 प्रश्न, इतिहासावर 10 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न आहेत। तर तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीच्या विषयानुसार म्हणजे पैकीच्या पैकी मार्क घेणारे विषय कोणते असे करूनसनी तुम्ही म्हणजे 4-5 विषयांना म्हणजे जास्त फोकस करा आणि 2 विषय असे असतील की ज्यामध्ये चांगले मार्क मिळत नाही तरी पण त्यांना ॲव्हरेजमध्ये नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित मेन्सचा अभ्यास करता येईल आणि पोस्ट मिळवता येईल। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।